शक्तीपीठ महामार्ग जमिनी आमच्या हक्काच्या, एकच जिद्द एकच जिद्द, जमिनी आमच्या हक्काच्या, शक्तीपीठ रद्द. माझं नाव संभाजी शिवाजी निकम, नागेवाडी. आज नागेवाडी गावामध्ये शक्तीपीठाचं मोजणी करण्यासाठी आलेले अधिकारी आम्ही सर्व शेतकऱ्यांना मिळून पळवून लावलेले आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीचा सर्वे करून दिला नाही आणि इथून पुढे सुद्धा कुठल्याही पद्धतीचा सर्वे करून देणार नाही. त्याला आमचा नागेवाडी गावच्या वतीनं तीव्र विरोध राहणार आहे. माझं नाव अक्षय श्रेवशी, राहणार नागेवाडी. एक शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे मी. आता तर मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळा साजरा केला, पण 2-3 दिवसातच लगेच आमच्या रानात एक फौजफाट आलेला आहे. खरा तर तो पोलिसांचा आहे का मुघलांचा आहे ते समजून झालंय. कारण काल तहसीलदार कार्यालयामध्ये बैठक झाली सर्व तलाठ्यांची आणि त्यानंतर लगेच पहाटे 5:30 वाजल्यापासून यांचा फौजफाटा सुरू झाला नागेवाडीसाठी यायला. एवढ्या लवकर कुठली सेवा ही सरकारने कधी आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली नाही. पण यांची गडबड नक्की कशासाठी चालू आहे? नक्की असली शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी साठी बांधायचा आहे की त्यांच्या मित्र जे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी बांधायचा आहे हे समजेना. आता आमच्या गावचा तर पूर्णपणे हा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, तीव्र विरोध आहे. आम्ही काही होऊन देणार नाही. त्यासाठी आम्हाला काही करायला लागलं तरी चालेल. आता हे सगळे जे शेतकरी आहेत ते सकाळपासून 6 वाजल्यापासून राहणार आहेत. कोणी अन्नाचा दाणा घेतलेला आहे, कोणी चहा पिलेला आहे. पण हे पोलिसांना विरोध करण्यासाठी सर्वजण इथं उभे आहेत आणि ते जोपर्यंत तिथं नागेवाडीत आहेत तोपर्यंत शेतकरी ही जागा सोडणार नाहीत. कायम ह्या रानात उभा राहतील आणि आपला विरोध दर्शवतील. माझे नाव अनिल किसन सावंत, मी घाणवडचा शेतकरी आहे. आज सकाळीच सर्व शासकीय यंत्रणा घेऊन हे मोजणी करण्यासाठी इथं आलेले आहेत. कधी वेळ न येणारा सरकारी वर्ग आज सकाळी 7 वाजता शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ही तयारी चालू आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायच्या. पण हा डाव भाजप शासनाचा हा डाव आम्ही शेतकरी कधीच पूर्ण होऊन देणार नाही. आम्ही सर्व शेतकरी हा डाव उधळून लावणार आहे. आज 9 तारखेला शक्तीपीठ महामार्ग संदर्भामध्ये शासनानं शेतकऱ्यांना अगोदर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देता आज या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नागनाथ नगर मधील जे शक्तीपीठ बाधित शेतकरी आहेत या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेऊन आज या ठिकाणची एकंदरीत मोजणीचा भाग आहे तो काय थांबवलेला आहे. तर शक्तीपीठ महामार्ग हा जाणून बुजून शेतकऱ्यांच्या उरावर लादला जात आहे. हा पहिल्यांदा 2 ठिकाणून मार्ग कॅन्सल केल्यानंतर हा 3रा महामार्ग या ठिकाणी शेतकऱ्यांशी लादला गेलेला आहे. तर ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची अक्षरशः चांगली जमीन आहे, ती जमीन जाणार आहे, पिकाऊ जमीन आहे. शेतकऱ्यांचं खूप मोठे प्रचंड नुकसान होतंय आणि शासनानं खऱ्या अर्थाने ह्याची दखल घेणं गरजेचं आहे. नागनाथ नगरमध्ये ह्याच्या अगोदर 3 वेळा जमीन काहीतरी शेतकऱ्यांनी गेले. एक भाग्यनगरच्या तलावामध्ये शेतकऱ्यांचं जे जमीन गेली होती त्यांना ह्या ठिकाणी स्लॅब बसून पुन्हा जमीन दिलेली आहे. नागनाथ नगरचा कारखाना असेल तर त्या कारखान्याला जमीन दिलेली आहे आणि आता हे नव्याने काहीतरी दुसरं संकट काहीतरी शक्तीपीठ महामार्ग चाललेला आहे. तर ह्या शक्तीपीठ महामार्गामध्ये बरीच जमीन जाणार आहे आणि त्यामुळे शेतकरी इथला भूमी होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं बघितलं तरी हा म्हणजे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे, वर हिताचा आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी सकाळपासून अक्षरशः उन्हात बसून शेतकऱ्यांनी काय तर त्या अधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि इथून अधिकारी सध्या निघून गेलेत. पण अजूनही या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी उभा आहे आणि ते त्यांचं पद्धतीने काम करत आहेत. आमचा फक्त त्यांना एकच विरोध आहे की हा शक्तीपीठ महामार्ग तर बारकाच झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं हिताचं नाही, फक्त या ठिकाणी अंबानी अदानी मोठे करायचे आहेत आणि फडणवीस साहेबांना नक्की काय करायचं साध्य हे त्यांनी यातून विचार करावा. कारण शेतकरी जागला पाहिजे असं आपण म्हणतोय, पण नक्की भाजप सरकारला शेतकरी जागवायचा आहे की फक्त हाताच्या बोटावरती पण उद्योग जागवायचे आहेत ते त्यांनी भूमिका घ्यावी. शेतकरी हा आपल्या मातात ठाम आहे. शेतकऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा ठेम असेपर्यंत इथला नागनाथ नगर शेतकरी असेल किंवा हा शक्तीपीठ सर्व शेतकरी असतील ते एकवटतील आणि ते काहीतरी विरोध करतील.